महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करते। अशी आयोजित करणारी ही एकमेव संस्था आहे। प्राथमिक शाळांसाठी संबंध राज्यात अशा कुठेही स्पर्धा होत नाहीत। 4 खेळांचा याच्यामध्ये अंतर्भाव असतो, लंगडी, गोल खो खो, सूर्यनमस्कार आणि डॉजबॉल, ज्याच्यातनं लहान मुलांच्या क्रीडा काही ना काहीतरी गोष्टी डेव्हलप व्हाव्या असा याच्या मागचा उद्देश आहे। ह्या सगळ्या निवासी असतात आणि 1200 मुलं या ठिकाणी 3 दिवस निवासाला असतात आणि त्यांच्या राऊंड रॉबिन पद्धतीने या सगळ्या स्पर्धा घेतल्या जातात। त्यांच्यातले क्रीडागुण विकसित व्हावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि त्यांनी मैदानावर खेळावं। आजकालच्या जगात आपण बघतो बाहेरची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि याची प्रलोभनं खूप आहेत आणि मुलं घरातनं बाहेरच पडत नाहीत। त्याला पूर्णपणे छेद देऊन ते तंदुरुस्त कसे राहतील हा करण्यासाठी हे 14 वर्षापूर्वी हे सुरू झालेलं ऍक्टिव्हिटी आहे। हे याचं 14वं वर्ष आहे। दरवर्षी MESच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये याचं आयोजन केलं जातं। कधी ते कधी स्पर्धा येतो? 23, 24, 25 जानेवारी 2026 या दिवशी या स्पर्धा आहेत। 20 शाळांमधनं 1200 स्पर्धक याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात भाग घेणार। बक्षीस काय असतं? याच्यामध्ये प्रत्येक मुलं आणि मुली वेगवेगळ्या स्पर्धा होतात। प्रत्येक खेळासाठी मुले आणि मुलांना वेगळा करंडक दिला जातो आणि त्याचबरोबर वैयक्तिक जे खेळाडू याच्यामध्ये चमकतात त्यांना वेगळं बक्षीस दिलं जातं। प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक आणि मेडल पण दिलं जातं। त्याचबरोबर जनरल चॅम्पियनशिपची वेगळी ट्रॉफी पण आम्ही याच्यामध्ये देतो। याचा उद्देश हाच आहे की लहानपणापासून या मुलांचे काही ना काहीतरी क्रीडा गुण विकसित व्हावेत। लहान मुलांना कळत नसतं की माझ्यामध्ये काय स्किल्स आहेत आणि मी काय करू शकतो। या निमित्ताने जर का क्रीडा शिक्षक आणि त्यांचे प्रशिक्षक यांना जर कळलं की या मुलात या गोष्टी आहेत आणि पुढे तो या वेगवेगळ्या प्रकारामध्ये काही ना काहीतरी करिअर करू शकतो, चमकू शकतो, तर ते डेव्हलप व्हावे आणि पुढे माध्यमिक शाळांमध्ये, कॉलेजमध्ये असे खेळाडू विद्यार्थी आपल्याला मिळावेत ही याच्या मागची कल्पना आहे। बेसिकली हा एक संस्कार आहे, हा संस्कार आपण रुजवतो। एक मिनिट मला एक फोटो सगळ्यांनी चहा पानाचा आनंद घ्या प्लीज। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही पुण्यातली सर्वात जुनी शैक्षणिक संस्था 165 वर्षाची आहे आणि नेहमीच मुलांच्या अभ्यासाबरोबर त्यांचे कला आणि क्रीडेचे गुण कसे विकसित होतील याचाच विचार केला जातो, त्याच्यावर भर दिला जातो। त्या अनुषंगाने प्राथमिक मुलांच्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा कुठेही नसतात, त्यांना एक्सपोजर मिळत नाही असं लक्षात आलं म्हणून सुमारे 15 वर्षापूर्वी हे क्रीडा स्पर्धा चं आम्ही आयोजन करायला लागलो आणि अतिशय यशस्वीपणे पार पडले आहेत आतापर्यंत। पालकांचं लक्ष असतं की मुलं मोठी होऊन करिअर करतील आणि मोठी मोठी पॅकेजेस मिळतील, पण त्याच्यासाठी जे गुण आवश्यक असतात की फिटनेस आवश्यक असतो, अपयश पचवायची ताकद असते, टीम बिल्डिंग असतं, लिडरशिप असतं, हे अनेक गुण काही न स्पेसिफिकली सांगता सुद्धा जर मुलं खेळली तर आपोआप विकसित होतात आणि ते पुढे उपयोगी पडतात। म्हणून अभ्यासाबरोबरच खेळणं मुलांनी विशेषतः सध्या मोबाईलच्या जमान्यात हे खूप आवश्यक आहे। ही गरज ओळखूनच क्रीडावर्धिनी, आमच्या क्रीडावर्धिनी हा विभाग आहे, त्याने जो अतिशय कार्यरत आहे सर्व प्रकारच्या खेळांमध्ये, त्यांनी या स्पर्धांचं आयोजन करायला सुरुवात केली आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला मिळत आहेत। यामध्ये खेळणारी मुलं आमची तालुका राज्य स्पर्धांमध्ये तर नाहीच, नॅशनल लेवलवर पण पोहोचली आहे, काही जण इंटरनॅशनल लेवलवर पण खेळत आहेत। तर हे आमचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे आणि त्याला सगळ्याच पालकांचा आणि समाजाचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे।